का सखया लावियेला कोण द्रौपदी साहेब त्यांच्यावर संकट आल्यावर त्यांनी भगवंताचा धावा केला. आमच्या जनाबाई महाराज त्यांच्यावर सुद्धा संकट आलं, काय सुळावर देण्याची शिक्षा. त्यावेळेस त्यांनी काय केलं भगवंतासमोर गेले आणि भगवंताचा धावा केला. अरे देवा, खरी चोरी तू केली का मी केली? कोण म्हणत होतं? जनाबाई महाराज. त्यांच्यावर सुद्धा संकट आलं, त्यांनी सुद्धा भगवंताचा धावा केला. मग आता बघा, आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला समोर आहेत. जनाबाई महाराजांचा काय अधिकार? देवाला जनाबाई महाराजांनी देवाला शिव्या दिल्या. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, दिले की नाही? काय त्यांचा अधिकार? मग आज महिलांचा अधिकार लय मोठा आहे. का? कारण अख्खा भारत कोण चालवते? आपली महिलाच चालवते. राष्ट्रपती कोणी? महिला. द्रौपदी मुर्मू महिलाच आहे की नाही? प्रत्येक क्षेत्रात आजकाल महिला समोर आहेत. IPS झालं, तलाठी झालं, ग्रामसेवक झालं, कोणतीही नोकरी बघा तुम्ही, तिथं महिला नाही अशी नोकरीच नाही. प्रत्येक क्षेत्रात हे बघा, इथं सुद्धा महिला जास्त आहेत. का? कारण आमची पार्टी आहे, इथं सुद्धा महिला जास्त आहेत. पण पुरुष मंडळीचं जरा कमी त्यांचं कोट कमीच असते बरं का, जास्त नसते त्यांचं. आमच्या महिला मंडळी कुठं पण जास्त असतात बघा. प्रत्येक त्यांना लय आवड आहे. हरिपाठ म्हणलं की चला शांताबाई चला हरिपाठाला, लय सुंदर जरा पावले घेऊ, चला. पण यांचं तसं नाही. सकाराम चल बरं तिकडे जरा तंबाखू खाऊन येत, ह्यांचं असं आहे. पण आपलं तसं नाही. प्रत्येक कार्यामध्ये आजकाल महिला समोर आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या महिला समोर आहेत. आमच्या महिलांजवळ बघा, मला पती आहे हे सांगण्यासाठी महिलाजवळ मंगळसूत्र आहे, पायात जोडवे आहेत, कपाळावर कुंकू. पण तुमच्यापाशी काय आहे? मला बायको आहे म्हणून सांगण्यासाठी काहीच नाही ना, काहीच नाही. मग आमचा आजकाल सगळ्या क्षेत्रात टॉपवर कोण आहेत? महिला. आणि ते सुद्धा कोण होते? जनाबाई महाराज, महिला. त्यांनी देवाला शिव्या दिला, इतका अधिकार होता त्यांचा. आणि संकट आल्यावर हरीचा धावा कोण करतात? संत करतात. आपण करतो पण आपलं कसं असते? एक उदाहरण देऊन सांगतो, भजन करा. एक हिंदूचा माणूस आणि एक मुस्लिम माणूस, एक मराठ्याचा आणि एक मुस्लिम, दोघ जण मस्त असे नावेमध्ये बसले आणि गेले कुठं? समुद्रात. मस्त त्यांनी म्हणले आता जाऊन फिरून येऊया. दोघ जणच बसले बरं का. आता इकडे येताना त्यांची ओळख झाली, बसमध्ये बसून मग तुम्ही कुठले? आम्ही फलाने, तुम्ही बिस्ताने, असं त्यांचं बोलणं झालं की झाली ओळख, आले. आणि आजकाल नाही अवघड झालंय बरं का, आजकाल बोलणंच पाप आहे. ST मध्ये मी बसले, एक जण माझ्या जवळ येऊन बसला, म्हणला काय ताई कुठल्या? मी म्हणलं हिमायतनगरच्या. अहो तुम्ही कीर्तनकार आहात काय? मी म्हणलं हो. छान कीर्तन करता. तुम्ही याला आलत्या का? कुठं? म्हणलं ते तिकडं. मी म्हणलं हो आलतो की. बरं झालं बोलणं. जरा आता प्रवास होईपर्यंत बोलणं झालं. आणि त्याचं आता त्याला उतरायचं होतं, तिथं त्याचं गाव आलं. तिथं उतरला आणि जाता मला ताई मी काय म्हणाले? मी म्हणलं काय म्हणाले? म्हणलं आमचा पोरगा आहे हो, जरा पोरगी फाता का? काय करता? पोरगी फाता का? आजकाल जर तुम्ही ST मध्ये बसले कोणी सापडलं तर तुम्हाला जाता त्याचं हेच वाक्य राहणार, काय? पोरगी फाता का? कारण आजकाल नाही असं गावागावामध्ये ट्रक भरू पोरं सापडतात, पण पोरी सापडत नाही ना. असं लय अवघड आहे. पण आमच्यासोबत राहिलं तर होऊन जाईल सोयरी. पण नका बरं का, येऊ नका. विठ्ठल. मग तसं आता ते दोघा जणांचा प्रवास झाला, गप्पा गोष्टी ओळख झाली, गेली समुद्रावर. मस्त बसले नावेमध्ये दोघं आपले, मस्त गप्पा गोष्टी करत चालू होतं त्यांचं. तेवढ्यामध्ये एक मोठी लाट आली. काय झालं? कीर्तनकार आले काय दुसरे? तेच म्हणाल, नाही तर आपल्या